पाठ 13वा बादशहाच्या हातावर तुरी दिल्या। जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशहाच्या भेटीला आग्र्याला गेले। छोटे संभाजीराजे सोबत होते। त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता। दरबारामध्ये निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते। बादशहाने शिवरायांचा अपमान करून त्यांना मागील रांगेत उभे केले। हा अपमान शिवरायांना सहन झाला नाही आणि भेटीचा बेत बिनसला। शिवराय आणि संभाजीराजे बादशहाच्या कैदेत पडले। बऱ्याच दिवसांनी शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसांची दक्षिणेत रवानगी केली आणि संभाजीराजे, हिरोजी फर्जद व मदारी मेहतर एवढेच जण शिवरायांबरोबर राहिले। एके दिवशी शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले आणि आपला आजार बरा व्हावा म्हणून साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली। सुरुवातीला पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून बघत, पण पुढे पुढे ते कंटाळले आणि पेटारे उघडून बघेनासे झाले। मग एकदा संध्याकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवलं। शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले आणि ठरलेल्या ठिकाणी सुखरूप पोचले। इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो म्हणून निसटले। दुसऱ्या दिवशी ही बातमी कळताच बादशहाने सगळीकडे हेर पाठवले, पण बादशहाच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला तो कायमचा। अशा प्रकारे मोठ्या युक्तीने महाराजांनी आपली सुटका करून घेतली। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।